शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्री मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, तुम्ही कधी ऑटोमेटेड मशीन पाहिले का जे तुम्ही हाताने चालवू शकता? कांद्यासारख्या पिकाची पेरणी अगदी सहज करू शकता. नसेलच पाहिलेलं तर मित्रांनो, आज आपण आलोय राहुरी तालुक्यातील देवळी प्रवरा या गावामध्ये. आणि विशेष म्हणजे आपण आज पाहणार आहोत SP ॲग्रो इनोव्हेशन्स या कंपनीचं मानवचलित पेरणी यंत्र, ज्याची माहिती आपल्याला SP ॲग्रोचे ओनर्स प्रसाद देशमुख हे आपल्याला ह्या यंत्राची माहिती देणार आहेत. थोडक्यात समजून घेऊ मशीन कशा पद्धतीने बनलेलं आहे, काय मटेरियल याच्यामध्ये वापरलं गेलंय, तसंच हे काम कसं करतं, याचे फायदे काय आहेत आणि याची किंमत काय. नमस्कार. आपला परिचय? मी प्रसाद अप्पासाहेब देशमुख, देवळी प्रवरा, SP ॲग्रोचा को फाउंडर आहे. हे मशीन काय आहे आम्हाला थोडस व्यवस्थित सांगा, आणि हे काम कसं करतं किंवा याचे फायदे काय आहेत हे थोडक्यात शेतकऱ्यांनी. आता सर्वसाधारण आता कांद्याच्या नर्सरी तयार करण्याचा सीझन आहे आता. जनरली शेतकरी काय करतात की कांद्याचं बी जे आहे त्याचं हाताने विस्कटून टाकतात, आणि बी विस्कटून टाकल्यानंतर त्याच्यावर हाताच्या पंजाच्या साहाय्याने राळणी करतात, आणि नंतर पाणी देऊन ते त्याची वाढ जोपासना करतात. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कमतरता आहे की त्याच्यामुळे आपल्या जे जर्मिनेशन आहे त्याच्यावर परिणाम करतं. बरोबर. त्यानंतर जी रोपाची क्वालिटी असते, काडी असते, तिच्यावर परिणाम होतो त्याच्यामध्ये. तर आता हे जे यंत्र बनवलंय आपण, तर त्याच्यामध्ये आपण हे नर्सरीसाठी वापरू शकतो आणि पेर कांद्यासाठी वापरू शकतो, आणि इतर भाजीपाला बियाणं आहे जसं की कोथिंबीर, मेथी असेल किंवा शेपू वगैरे असतील किंवा गाजर बियाणं असेल, हे पण या यंत्राद्वारे आपण टाकू शकतो. तर प्रामुख्याने कांद्याच्या नर्सरीसाठी मोठ्या प्रमाणावर हे वापरलं जातं. याच्यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचे रोटर्स असतात, जसं याच्यामध्ये पण आहेत रोटर्स आहेत. आणि आता हे जे काय आहे रोटर्स, हे कांद्याच्या बियाणासाठी लावलेलं आहे आपण. तर याच्यामध्ये 2 माणसं आपल्याला याच्यासाठी लागतात की ह्या दांडीच्या सहाय्याने आपण हे ओढतो आपण, आणि ओढल्यानंतर हे मशीन पूर्णपणे काम बियाणं टाकण्याचं करतं खाली, आणि योग्य डेन्सिटीवर टाकण्याचं करतं. हे महत्वाची गोष्ट आहे की योग्य डेन्सिटी अंतरावरच अंतरावर पडतं, आणि एका गुंठ्यामध्ये किती बियाणं पडलं पाहिजे हा एक हे आहे. म्हणजे तो अचूक डेटा आपण याच्यातून प्राप्त करू शकतो. जनरली हाताने टाकणारा व्यक्ती असेल तर कमी जादा होणार, वाऱ्याची झुळूक आली तर इकडलं बी तिकडे जाणार, या गोष्टी याच्यामध्ये होत नाही. याच्यामध्ये मीटरिंग सिस्टीम आहे. हे 2 नॉब ढिले केल्यानंतर इथे आपण नंबर बघू शकतो. तर 1 2 3 4 ह्या पीटीच्या आतमध्ये जो चार्ट लावलेला आहे, ह्या चार्टच्या माहितीनुसार आपण ते पुढे रोटर्स वगैरे चेंज करणं आणि बियाणाचा रेशो आपण मेंटेन करू शकतो. तसं आम्ही सांगतो एका किलोमध्ये आपल्याला साधारण 3 गुंठ्यापर्यंत पेरणी झाली पाहिजे. परंतु शेतकरी काय करतात की खूप दाट टाकतात हाताने दाट टाकल्यानंतर काय होतं, खूप दाट रोप तयार होतं. जेवढं दाट रोप तयार होतं तेवढं त्याच्यावर रोगराईचं प्रमाण जास्त असतं, त्याची काडी कमी होते. यशस्वी कांदा उत्पादनाची पहिली पायरी जर असेल तर दर्जेदार रोपवाटिका, आणि ती आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला योग्य अंतरावर बियाणं आणि तेवढ्या एका गुंठ्यामध्ये किती बियाणं पडलं पाहिजे हे आपण निश्चित केलं पाहिजे. तर ते आपल्याला या यंत्राद्वारे शक्य होतं. त्याच्यामध्ये आता हे फण याला 7 फणी यंत्र आहे मानवचलित. हे 2 माणसाचा वडलं जातं, खाली त्याला 7 फण दिलेले आहेत आपण. तर त्या 7 फणांमध्ये 5 इंच अंतर आपण ठेवलं आहे, जेणेकरून पेरणी झाल्यानंतर हवा खेळती पण राहिली पाहिजे. आणि 5 इंचाच्या अंतरामध्ये 1 इंच रुंदीमध्ये आपलं बियाणं पडणार आहे. आणि याच्यामध्ये एका किलोमध्ये आपण साधारण 2 गुंठ्यापर्यंत, कमीत कमी 2 गुंठे आणि जास्त 3 गुंठ्यापर्यंत आपण व्हेरिएशन करू शकतो की तेवढं बी आपलं पडणार आहे. याच्यामध्ये ह्या ड्राईव्ह व्हील आहे, याच्याद्वारे फिरवलं जातं मशीन, पूर्ण फक्त माणसांनी धरून ओढायचं आहे. याच्यामध्ये पेरणी केल्यानंतर मागे माती पण लागते का? हा, मागे रासनी पण आहे, किंवा त्याला पास जे म्हणतो आपण, ती स्प्रिंग लोडेड पास आहे. याच्यामध्ये याला स्प्रिंग दिलेली आहे, स्प्रिंग लोडेड पास आहे. ती झाकणीचं पण काम करते. शक्यतो बियाणं फणाची डिझाईन आपण अशी केली आहे की बियाणं पडल्यानंतर ते पूर्णपणे माती आड जाते. बाकी शेतकऱ्याचा समाधान म्हणून आपण राळणी देतो, त्याची गरज पण पडत नाही. आणि हे जे व्हील दिले साईडला, हे जे व्हील आहेत, तर ह्या व्हीलचं काम काय आहे की जमिनीमध्ये डेप्थ किती द्यायची. बेड जर असेल, बेडवर पण आपल्याला ती व्हील ऍडजस्ट करता येतात. शेतकरी 4.5 फुटाचा जर त्यांनी बेड केला तर त्याच्यावर आपल्याला
7 ओळी आपल्याला पेरणी करता येते. आता हे पावसाचे दिवस आहेत, अशा कंडिशन मध्ये शेतकरी त्याच्याकडे बेडकडे जातो आणि जनरली आपल्या उन्हाळा कांद्याचं जर रोप असेल तर मग ते सपाट जमिनीत पेरलं जातं, त्याच्यानुसार ऍडजस्टमेंट केली जाते आणि वाफ्यात पण चालतं यंत्र. म्हणजे पूर्ण मशीन पण ऍडजस्टेबल आहे, टायर पण ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल आहे, आहे, फुल ऍडजस्टेबल आहे, मागे पास पण ऍडजस्टेबल. ऍडजस्टेबल. आता याच्यामध्ये फणातलं अंतर काही भागामध्ये खूप बारीक माती असते, मग ती शेतकऱ्यांची मानसिकता अशी असते की आपल्याला थोडं दाट बियाणं पडलं पाहिजे. मग त्या केसमध्ये आपण फणं शिफ्ट करू शकतो 1 इंचाच्या पट्टीमध्ये, 1 इंचाच्या पट्टीमध्ये, म्हणजे 5 इंच असेल तर 4 इंच करू शकतो, जेणेकरून त्यांना थोडस जवळ घेऊन पेरणी करता येईल. समजा इतर बियाणं असतील, कोथिंबीर असेल, याच्यासाठी पण त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करून आपण वापरू पण शकतो. कमी जास्त करू शकतो. हो, फण कमी जास्त करू शकतो. तर सर्वसाधारण आत्ताचा जो पिरियड आहे, साधारण आता चालू आहे ऑगस्ट 2026. आजच्या कंडिशन मध्ये शेतकऱ्यांना ही मशीन किती मध्ये पडतं? आता सध्याला याची कंपनीची किंमत आहे 18,500 रुपये. तर आमचे बऱ्याचशा भागामध्ये, म्हणजे जिथे कांद्याचे शेतकरी आहे तिथे आमचे डीलर्स आहेत, तर त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी तिथं ते खरेदी केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं कॉस्ट कमी होईल, ट्रान्सपोर्ट कॉस्ट. कारण काय होतं की अंतर वाढल्यानंतर ट्रान्सपोर्ट कॉस्ट ऍड होऊन पुढे दिलं जातं, तर त्या भागामध्ये आपण घेतलं पाहिजे. समजा तसं नाशिक भाग आहे, नाशिक भागामध्ये कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव किंवा लासलगाव या शाळेची तिथे आहे, येवला, संभाजीनगर, गंगा घेऊन शेतकऱ्यांची तिथे खरेदी करता येईल त्यांना. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं SP ॲग्रोचं एक मानवचलित पेरणी यंत्र. अगदी 2 लोक सहज पेरणी करू शकतात. खूप महागडी मशागत करण्यासाठी किंवा मोठ्या ट्रॅक्टरची पण गरज नाहीये. अगदी 2 माणसं याला चालवू शकतात. शिवाय ऍडजस्टेबल व्हील आहे. व्हील सुद्धा असे ती ओलावा जरी शेतीमध्ये असेल तरी ती फसणार नाही, तुम्हाला ऍडजस्टेबल करता येईल. सोबत खाली जर आपण पाहिलं तर अतिशय सूक्ष्म असे दात त्याला दिलेले आहेत, फन दिलेले आहेत आणि ते सुद्धा ऍडजस्टेबल आहेत. म्हणजे तुम्हाला वाटलं 4 इंचावर करायचंय तरी करता येतं, 5 इंचावर असेल तरी करता येतं. इथे प्लेट पण दिलेले आहेत, आतमध्ये पण प्लेट आहेत, म्हणजे तुम्ही याच्यातून खत पण पेरणी करता नाही, खत नाही, फक्त बियाणाची पेरणी, म्हणजे फक्त बियाणं पेरणी करू शकता. परंतु अजून याच्यामध्ये SP ॲग्रोचे आणखी बरेचसे मशीन्स आहेत जे आपल्या शेती उपयोगी पडणारे आहेत आणि त्याच्याबद्दल नक्कीच शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. त्याही व्हिडिओ लवकरच आपल्या समोर येतील, जसं की SP ॲग्रोचं फेमस आहे कांदा पेरणी यंत्र. यासोबतच आणखी बरेचसे मशिनरी इथं आहेत जे आपण हळूहळू तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला देखील जर कांदा मानवचलित पेरणी यंत्र जर घ्यायचं असेल, कांदा म्हणण्यापेक्षा कोणत्याही प्रकारच्या बियाण्याचं मानवचलित पेरणी यंत्र हे जर घ्यायचं असेल तर SP ॲग्रो या ठिकाणी नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करून याची अधिक माहिती घेऊ शकता. तसेच खरेदी करण्यासाठी नंबर देखील डायल करू शकता. धन्यवाद.